नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण हँडिकॅप सर्टिफिकेट घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे काढावे याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला आता ऑनलाईन करणे गरजेचे आहे. तुम्हाला ऑफलाईन जे डॉक्टरने दिलेले सर्टिफिकेट ते या ठिकाणी चालत नाहीत. तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचा असतो. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ते व्हेरिफाय करून घ्यायचं असते दवाखान्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी ऑनलाईन सर्टिफिकेट ते काढून घ्यायचं असते, यूडिया कार्ड वगैरे. समजा तुम्हाला हे प्रोसेस करण्यासाठी आपल्या गुगलच्या क्रोममध्ये टाकायचं आहे स्वावलंबनकार्ड.gov.in अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, किंवा मग तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे हँडिकॅप सर्टिफिकेट. अशा प्रकारे सर्च केल्यावर या ठिकाणी पाहत आहे की एक यूडिया कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायला लागेल पहिल्या लिंकला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेलं असून आता याच पेजवर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचं आहे. अप्लाय नाऊचं ऑप्शन आहे, त्यानंतर ट्रॅक युअर ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. तुम्हाला सर्वप्रथम अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी. अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे समोरचं पेज पुन्हा या ठिकाणी ओपन होणार आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, त्यानंतर शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की या तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर 4-5 ऑप्शन तयार होतील. आता या ठिकाणी हे ऑप्शन असे आहेत की तुम्ही अगोदर सर्टिफिकेट काढलेलं आहे का. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे, आय हॅव नेव्हर ऑब्टेन न्यू डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे पहिलं ऑप्शन हे न्यू वाल्यांसाठी आहे, म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत या वेबसाईटवर आधार कार्ड यूज वगैरे केलं नाही. तर दुसरं ऑप्शन आहे आय डू नॉट हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड इश्यू थॉट UDI पोर्टल बट आय हॅव अ डिसेबिलिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल आणि तुम्हाला पर्सेंटेज वगैरे कमी मिळते असेल तर तुम्ही हे दुसरं ऑप्शन चूज करू शकता पुन्हा रिअप्लाय करायसाठी. त्याचप्रमाणे हे सुद्धा खालचेसुद्धा हे तिन्ही ऑप्शन त्याच प्रकारे आहेत, रिन्युअलचं वगैरे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नवीन सर्टिफिकेट अप्लाय करून तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आय हॅव नेव्हर ऑब्टेन्ड एनी डिसेबिलिटी सर्टिफिकेट. या ठिकाणी क्लिक केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केलं या ठिकाणी 2 ऑप्शन तयार होतील आधार KYCचे. पहिलं ऑप्शन आहे अप्लाय विथ आधार नंबर, त्यानंतर अप्लाय विथ आधार एनरोलमेंट नंबर. जनरली आपल्याकडे आधार कार्ड नंबर असल्यास तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे अप्लाय विथ आधार नंबर. तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चर टाकून आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर प्रोसेस पूर्ण करूया. मित्रांनो, या ठिकाणी एक ध्यान ठेवायचं म्हटलं म्हणजे जर का तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला त्यानंतर तुमचा OTP जात नसेल, अशा प्रकारे एक ऑप्शन येत असेल तर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट. त्याचा अर्थ असा की तुम्ही अगोदर तुम्ही हँडिकॅप सर्टिफिकेटची प्रोसेस केली असेल किंवा मग फॉर्म वगैरे भरला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे समोरची फॉर्म भरण्यासाठी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अगोदर फॉर्म वगैरे भरलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी आता आधार कार्ड नंबर चेंज केला असून आता जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करूया. जनरेट OTP ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे OTP टाकण्याचे या ठिकाणी ऑप्शन निर्माण झालेले आहे किंवा तयार झालेले आहे. या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता आपण सबमिट OTP ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आता आपण फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे या पोर्टलमध्ये. या ठिकाणी ॲटोमॅटिकली आधार कार्डनुसार डिटेल उचलल्या जाणार आहे. तुम्ही नावामध्ये या ठिकाणी काही करेक्शन करू शकणार नाही. त्यानंतर समोरची प्रोसेस आहे ॲप्लिकंट मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी जे स्टार आहेत ते तुम्हाला भरणे मॅन्डेटरी आहे. फॉर एक्झाम्पल ॲप्लिकंट मोबाईल नंबर,
त्यानंतर खाली तुमचे डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली फिलअप झालेली आहे आधार कार्डनुसार. त्यानंतर इकडे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचं नाही आहे, ते आधार कार्डनुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर समोर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर. आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यावर खाली ॲप्लिकंट नेम, ॲप्लिकंट फादर, मदर, ग्रँडरचं एक ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फादर हे ऑप्शन निवडायचं आहे. फादर हे ऑप्शन निवडल्या या ठिकाणी फादरचे नाव तुम्हाला टाकायचं आहे, वडिलाचे नाव. त्यानंतर एक त्यांचाच कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर, ग्रँडर म्हणजे तुमच्या पालन पोषण करणाऱ्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो हा 5 ते 100 KBच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे 3 ते 30 KBमध्ये. फोटो आणि सही अपलोड केल्यावर तुम्हाला जर का फोटो आणि सही कशी अपलोड करायची मोबाईलवर हे माहीत करून घ्यायचं तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ, सर्व टेक्निकल व्हिडिओ उपलब्ध आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड केल्यावर समोरचं प्रोसेस आहे आधार कार्डचं. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागेल 10 ते 100 KBच्या आतमध्ये. आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डचंच या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे 100 KBच्या आतमध्ये. 100 KBच्या आतमध्ये कसे अपलोड करावे ते सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आलेले आहे की ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. या ठिकाणी ॲड्रेस फॉर कम्युनिकेशनमध्ये आधार कार्डनुसार या ठिकाणी सर्व ॲड्रेस उचललेला आहे. तुम्हाला जर का हा ॲड्रेस हवा नसेल, तुम्हाला या ठिकाणी नो या ऑप्शन करून ॲड्रेस तुम्ही चेंज करू शकता. या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. बाकी तुम्हाला काही सिलेक्ट करायचं काम नाही, जे राहिलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर व्हिलेज जे असेल तुमचं व्हिलेज या ठिकाणी एकदम साधा आणि सिंपल फॉर्म. फक्त केअरफुली पहा की जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको. या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडला, विलेज निवडला, पिनकोड टाकायचं काम नाही. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे डिसेबिलिटी डिटेल. इन केस ऑफ मल्टिपल डिसेबिलिटी प्लीज चूज 2 अँड मोर आउट ऑफ 20 डिसेबिलिटी. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही दोनपेक्षा जास्त डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते निवडू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर डिसेबिलिटी टाईपमध्ये म्हणजे काय आहे, ब्लाइंडनेस, लो विजन, हेअरिंग इम्प्रेशन म्हणजे बहिरा वगैरे आहे का, लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी, लेस पेड कार्ड, अशा प्रकारे या ठिकाणी 20 कॅटेगरीज या ठिकाणी आहेत. तुम्ही 2पेक्षा जास्त निवडू शकता, एकसुद्धा तुम्ही निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला जेही प्रॉब्लेम असेल हँडिकॅपमध्ये ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. तर मी या ठिकाणी लो विजन म्हणजे ब्लाइंडनेस किंवा लो विजन हे दोन्ही ऑप्शन निवडू शकतो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर अशा प्रकारे निवडल्यावर खाली इकडचं समोरचं ऑप्शन आहे की डिसेबिलिटी ड्यू टू, म्हणजे हे डिसेबिलिटी कधीपासून आहे बुवा, ॲक्सिडेंटली आहे की डिसेबिलिटी आहे, हेअरिंग आहे. हे बघा मित्रांनो, मी या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे अपघात. हे आपल्याला जनरली समजतेच की म्हणजे अपघातामुळे झालं आहे काय. त्यातील दुसरं ऑप्शन आहे की जन्मतात, म्हणजे जन्मत आहे का बुवा हँडिकॅप, तर तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काही रोग झाला का, तर रोगमुळे तुम्ही हँडिकॅप झालेला आहे का, की तुम्हाला काही रोग आहे, तर तुम्ही तिसरा ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर अनुवांशिक, म्हणजे तुम्हाला जे हँडिकॅपचा प्रकार आहे तो अनुवांशिक आहे का, तर ते तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर संसर्ग रोग झाला का तुम्हाला दुसऱ्यापासून. अशा प्रकारे तुम्ही हे 4-5 ऑप्शन निवडू शकता. तुम्हाला ज्या प्रकारमध्ये तुम्ही मोडसाल तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर मी या ठिकाणी दुसरा ऑप्शन निवडला आहे म्हणजे जन्मता, तर तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे डिसेबिलिटी बाय बर्थ. या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, म्हणजे जन्मता जर का तुम्ही निवडलं दुसरं ऑप्शन, तुम्हाला येस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. परंतु जर का तुम्ही ॲक्सिडेंट वगैरे निवडलं किंवा मग 2-3 वर्षापहिलचं तुम्हाला टाकायचं असेल, तर तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे बुवा माझे हे हँडिकॅप आतापासून सुरू झालेलं आहे, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, तर तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करून इकडे तुम्हाला डिसेबिलिटी सिन्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हँडिकॅप झालेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तर मी या ठिकाणी बाय एस या ऑप्शनला क्लिक करणार आहे, कारण की या केसमध्ये हँडिकॅप जन्मता हँडिकॅप आहे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे हॉस्पिटल फॉर असिस्टमेंट किंवा इश्यू ऑफ UDI कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला
याचा पाहता की तुम्ही इफ यू ट्रेनिंग हॉस्पिटल इन अदर स्टेट या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल नेम या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे हॉस्पिटल असेल म्हणजे जे जिल्ह्याच्या ठिकाणचं तुम्हाला हॉस्पिटल या ठिकाणी निवडावं लागेल. तालुक्याच्या ठिकाणी निवडायचं नाही. त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे 7 आणि 4 11. अशा प्रकारे या ठिकाणी कॅप्चर टाकल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करणे तुम्हाला या ऑप्शनलाच क्लिक करायचं आहे. सिग्नेचर, फोटो साईज, फोटो पासपोर्ट साईज या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करून आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर व्ह्यूचं ऑप्शन अशा प्रकारे शो व्हायला हवं. या ठिकाणी व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता. तत्पर्यंत हे व्ह्यूचं ऑप्शन येते तत्पर्यंत तुमचं डॉक्युमेंट अपलोड होत नाही समजून घ्यायचं. मित्रांनो मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे वदरची सर्व माहिती भरल्यावर आता आपल्याला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केलंच असेल. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपण आता आपल्यासमोर जेवढी आपण माहिती भरली असेल ती आपल्यासमोर शो होणार आहे. यामध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही करेक्शन करू शकता, कारण की एकदा सबमिट केल्यावर फॉर्म हा एकदा सबमिट केल्यावर फॉर्म पुन्हा करेक्शन होणार नाही. तुम्हाला लॉग इन करून पुन्हा तुम्ही करेक्शन करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला सध्या करेक्शन करणार नाही. या ठिकाणी पाहत आहे की एक शेवटचं ऑप्शन आहे फायनल सबमिट आणि एडिट ॲप्लिकेशन. अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले असून जर का तुम्हाला फॉर्म चुकला असेल तुम्ही एडिट करू शकता आणि जर का फॉर्म बरोबर असेल तर फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर माझ्या केसमध्ये पूर्ण फॉर्म बरोबर असून मी आता फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक करतो आहे. मित्रांनो फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळाला असेल, त्यानंतर थँक्यूचं एक मेसेज आलेला असेल. आता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे प्रिंट एखाद्या सायबर कॅफेकडून किंवा जवळच्या एखाद्या सेतू वगैरे जाऊन किंवा कम्प्युटर सेंटरवर जाऊन तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि संबंधित तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण जे असेल म्हणजे एक दिवस असते ठेवलेला हप्त्याचा की त्या दिवशी तुम्हाला जायचं असते त्या इरविन म्हणजे सरकारी दवाखाने किंवा दवाखान्या ठिकाणी तिथं तुम्हाला चेकअप करायसाठी ते प्रिंट तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि सोबत आधार कार्ड न्यायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला हँडिकॅप म्हणजे अपंगाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरला याची A to Z प्रोसेस मोबाईलच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.